हाय मित्रांनो, मी आलो नांदोपच्या लव्याला ना रोहितला घेऊन आणि आम्ही आलतो झुंजी बागाला, पण झुंजी तर बागाला नाही भेटल्या. तर आता इकडे एक चांगला गुलाल झाले, मैत्रीपूर्ण गुलाल झाले. तर तुम्हाला दाखवतो इकडे आपला रोशन दादा, आपला भाऊस, मोठा भाऊस ना, इकडची गँग आहे सरवलीची. तर ह्यो शोभित आणि एवढी सगळी मित्र परिवार आहे ना. इकडे भाऊला पण दाखवतो सगळे नियोजनाचे बादशाह. आता आपण इकडे येऊ, तुम्हाला डॅनी दाखवतो मित्रांनो. हा बघा डॅनी, मैत्रीपूर्ण गुलाल झाले आपला. रोशनदा, काय बोलशील आजच्या गुलालाबद्दल? गुलालाबद्दल तर आज तर आम्हाला भरपूर आनंद झालेला आहे. चांगल्यात चांगला बैल आम्ही मारलेला आहे आज. आणि याच्या पूर्वी पण आम्ही पुण्याचा अड्डा विन आहे, तिथे पण चांगलीच बैल मारलेत. तर दादा ह्यो कुठे गेला आपला शोभित भाऊ? काय बोलाल भाऊ? या इकडे इकडे. काय बोलशील शोभित, म्हणजे आपला डॅनी कधी तुम्ही म्हणजे कुठून खरेदी केलता? त्याची माहिती तू सांगशील का? कोकणातून. कुठल्या खरेदी केलता? कोकण. किती वर्ष झालं घेऊन? 4-5 वर्ष झाली. मग घेतला तेव्हा तरी किती वयाचा असेल, किती महिन्याचा होता? दात होता. मग तेव्हा घेतल्यापासून तेव्हापासून हीच रग होती का? हो, पहिल्या शरक्तीत होती. मग आणल्यापासून असं म्हणजे कितवा गुलाल झाला ह्यो? गुलाल ते खूप झाले. हा, बरेच झालेले आहेत. मग तुम्हाला कोण कोण सहाय्य करतं आपल्या डॅनी सोबत, म्हणजे असं कोणते ग्रुप, कोणता ग्रुप? रोशन भाऊ 35 ग्रुप, कटर ग्रुप हा, आणि आहेत माऊली ग्रुप आहे, बाबदेव वाड्याचा, कुंभारची पोर आहेत. नेहमी प्रत्येक याचा गुलाल घेतात तेव्हा नियोजन कोण करतो? सगळेच करतात. सगळीच करतात. तरी एखादा असतो ना? नाही ना, सगळ्यांदा. हा का? काय बोलाल आता, त्याची जास्त रग वाढले का पहिले जास्त होता? होती आहे ती तर आहे. हा, डॅनी आहे. आयतीच आहे ना? हा कटर जिंकला आपला काल. हा, परवाशी कटर जिंकला, आज डॅनी जिंकला. कट्टर बद्दल काय बोलाल? कट्टर कसं आहे? कटर चांगला आहे. रोशन दादा, कट्टर कुठे ठेवले? कटर आता माझ्या घरी आहे. घरी आहे. मग त्याला कधी मैदानात आणणार? मैदानात आता कालच आम्ही गुलाल घेतला कटरवर. हा का? मित्रांनो, आपल्या भावासला तर अख्खा महाराष्ट्र ओळखतं, भारतभर. तर मी नेनच आमच्या रोशन दादाला. तर तो एकदम दिलदार माणूस आहे आणि त्यांचा पूर्ण कट्टर ग्रुप आणि सरवलीचा डॅनी ग्रुप पण आहे. तर हा यो काका आपला परिचय द्या. गुरुनाथ लक्ष्मण पाटील. कोणता गाव? सरवलीचा जय मल्हार ग्रुप. जय मल्हार ग्रुप. मग तुमचा पण नंदी आहे? हो आहे ना. मग तो कुठे आहे? तो कधी मैदानात आणणार? अरे लवकर आणू. लवकरात लवकर. तर इकडे बघा आपला शत्रुदा पण आहे. शत्रुदा, काय बोलशील? जिंकल्याबद्दल आनंद आहे आपल्याला. आनंद आहे. मग आता काय रोशनदा पोरांना पार्टी बिर्टी जिथं बोलाल तिथं हे इकडे बघा, व्हिडिओ मध्ये बोलले चालला, जिथं बोलाल तिथं बिंदात चला. तर इकडे बघा, ही बारीकली बोरा पण आहे. सगळे लोक आले आणि इकडे सगळं मित्र, म्हणजे एकदम दोस्ती मधील, म्हणजे सगळं ना. जिथं पण गुलाल घेतात तिथं मैत्रीपूर्ण आणि कोणाचं पण कोकणातून आले पोऱ्या. हा, कुठले आले भाऊ तू? कोकण. तर तुला एवढी आवड निर्माण कशी काय झाली इकडे यायची? डॅनीला जीव लावला ना आपण, आणि पोरांनी एवढी आम्हाला जीव लावला, त्याच्यामुळे यावंच लागलं. तरी म्हणजे दोस्ती कोणाशी, म्हणजे पहिले दोस्ती कोणाशी झाली? सगळ्यात पहिले हा, मग आता त्याच्यानंतर बाकीचे पुणे अड्ड्यानंतर. म्हणजे डॅनीचा एवढा तू फ्रेंड कसं काय झाला, म्हणजे एवढा पॅन कसं काय झाला? झुंजत जबरदस्त करतो, म्हणजे जीव लागतच का? मग तुझं एकदम असं आवडतं नंदी कोणतं आहे याच्यामध्ये? टायगर आहे. हा, अरे याला जबरदस्ती उचलून आणले भाऊला पण घ्यावं. पण काय बोलतं, यो नियोजन करतं का? मग काय केलं आज तुम्ही? काय नियोजन? हा का? अरे सगळं पाला तर एकेकाला पकडून आणायला लागतं. मित्रांनो, मेन म्हणजे हे नंदी, म्हणजे आपल्याला एक सर्व मित्र परिवार आणि पूर्ण गाव असतात, त्याने एकत्र आणण्याचं काम करतं. आणि तुम्ही इथं बघू शकता, मेन म्हणजे हे नंदींनी म्हणजे पूर्ण गावाची पोरं एकत्र आणतात, दोस्ती चांगली टिकून ठेवतात, एक ओळख वेगळीच निर्माण होतं या नंदींमुळं. आणि प्रेम वाढत राहतं ना, आपल्या गावकऱ्यांची अशी एकी राहतं. बाहेरचं आपलं परप्रांती आपल्यावरती हे पण करतात, कधी कधी अन्याय करतात, त्याच्या विरुद्ध लढण्याची ताकद म्हणजे आपल्या गावकऱ्यांमधूनच येतं. आणि या नंदींचं एक सहाय्य आहे, पूर्ण आपल्या गावकऱ्यांच्या पोरांना असे एकत्र आणतात. म्हणजे आपल्याला पुढचं आयुष्य देणारं काल आहे, त्याच्यात लढण्यासाठी एक ताकद मिळते ना. आपला रोशन दादाचं तर नाव आहे, तुम्हाला माहिती आहे काय दहशत आहे, आणि बाकीचं भाऊस आहे, सगळ्यांची दहशत तर आहेच वैयक्तिक.
ते तुम्हाला माहितीच असेल ना. मला पण खूप सपोर्ट भेटतो रोशन दादाचा आणि आपलं भाऊस पण आपलं गावची बिवची सगळे असतात. चला मित्रांनो कट्टर दाखव या डॅनी सॉरी कट्टरची पण आठवण येतं ना जाम. रोशन दा आण परत तू यो बघ तुम्हाला दाखवतो त्याची बॉडी बिडी दाखवतो. इकडं बघा ना बॉडी फिटनेस दाखवू दे ना. इकडं बघा ही फिटनेस बघा फिटनेस खूप चांगली फिटनेस आहे. आणि आपण इकडं मैदानात आहे इकडं क्रीडा अंगणात. चला डॅनीची आरती करायला घेतली दीदीनी. आता तुम्ही व्हिडिओ मधून बघू शकता. सांभाळू ना हा आलू ब ब ब पकड ना बैलाला हा पकड. अरे बघा आमच्या आजीनी नंदीला पकडलेला आहे. आता आजी पण किती खुश आहे. या वयान सुद्धा फोटो काढण्याची खूप आवड आहे आजीला. चल डॅनी डॅनी चल. मित्रांनो थोडा अजून पुढे आलो. अजून एक मावशी भेटली आणि आता आरती करायला घेतली. इकडे वाटतं आरती करायची परंपरा आहे घरोघरी. जसा नवरा घरी आल्यावर नवरी आल्यावर आरती करतात तसं आता मावशी पण आरती करतं. काय गावला मावशी गोर गावला जरा पोरांना बिरांना दे काही गोर असेल ते. तर मित्रांनो मी सरवलीमधूनच आले आणि तो बाबा आहे ना तो अण्णाशेठ पाटील बाबा त्यांचा नंदी तुम्हाला दाखवतो ना मित्रांनो. कोणी मनाला लावून शब्द घेऊ नका. सगळं नंदी आपलंच असताना अर्जित होत असतं ना. नेक्स्ट टाइम तुमचा जितो या हारो तरी पण मला बोलवा मी विंदाशेन व्हिडिओ करायला त्याचं टेन्शन नाही घेत. आपल्यासाठी सगळे सामान आहेत. तर तुम्हाला त्या बाबाचा व्हिडिओ बैल दाखवतो. तर बाबा योच ना तुमचा कंचं नाव मारी मारी मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा बाबांनी कसा तयार केले. खूप कुराक बिराक लावले बाबांनी ना. एक लाद देल मला लांब होऊ दे रुपया दा कडक बनवले पण ना. चल रुपया दा तिकडं. तर मित्रांनो थोडीशी सोयपाणी झाले. रातचे झोपवलेलो ना जेवून त्या निजारले आता. तर आता मी काय बोलतो इकडं बघा ना याही आता इडल्या आणलं त्यांना माहिती मला वडापाव जमणे ना. आमची पोरं आहे ना ही बघा लव्या ना रोहित पक्क कादोर आहे पण लाजताना काय आहे त्या समजे नाही. पण आपण नाही लाजत लाजा सोडल्यान बाहेर येताना लाजा घरी ठेवून यायला लागतं. तर इकडं बघा हे कसं बिलगल्या निडल्या घाला ना. बाकीची पण यो बघ यावर्षी भाऊचा लगीन करायचा आहे. चांगला मुलगा आहे निर्व्यसनी मुलगा आहे. बॉडी बिडी खूप मेंटेन ठेवले. तर एखादी मुलगी असेल तर आमच्या भाऊला दाखवा. खूप गोड मुलगा आहे. ये रोहित ये ना. कोणाचा रोशन दादाचा आहे काय भाऊ तुझा पण करायचा आहे का दुसरा काय युट्यूबर कोणी पोरग्यांच्या वलकी देणे आलं जमून हा बघतो नाही त्याचं आपल्याला माहितीये भाऊ निर्वेसनी एकदम. नाही याला युट्यूबला मग टाकला आता गेला ना तो. अजून एक नंदी मध्ये कांचा नंदी अजून इथे एक कोण तो कोणचा आहे डॅनीचा भाऊस. तर मित्रांनो इकडे बघा हा डॅनीचा छोटा भाऊ राजा आहे. शर्यतींच्या याच आहे ना शर्तीनं दाखलो ना याला झुंजानच का झुंजींचा जेड आहे का. तर मित्रांनो कोणी चुकीचा समजू नये कारण आपण प्रत्येक नंदीवरती प्रेम करतो ना. प्रत्येक खेळात हारजीत होत असते तुम्हाला माहिती आहे. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा मला बोलू शकता. तुम्ही सुद्धा आपले भाऊच आहेत कारण या भाऊंनी दाखवून दिला पूर्ण खेळ असतो ना हा मैत्रीपूर्ण असतो ना. सगळे एकमेकांची काळजी घेत हा खेळ पार पाडतात. तर कोणी राग मानू नये. मी सुद्धा तुमचा भाऊ आहे ना. सगळे आपले भाऊच आहेत. हे बघा आपल्या भावाचा पण विषय कसा आहे आपल्या भावाला पहिले पोर दाखवा. मला बघू नाही मग बाई तुझ्या लग्नाची जाम मला ओढ लागले. बघू आम्ही हा लवकरच जाऊ. डाल खायचे आपण डाल काय चला आता इडल्या घाला चला. इकडे बघा लाचखोर पोरा व्हिडिओ मध्ये 2 शब्द बोललो लाच चोरली आणि बिलागली ना. मला एक पण ठेवली नाही हलकट. चल येऊ दे दुसऱ्या घेरव. अरे ये बाबा ये लोका थांबल्यान वाट बघतान. आला हे भाई त्याची पण सोय करा. तुम्ही खाल्ल्या इडल्या त्याची सोय करा.
काय बाहेर राहा तर मित्रांनो अजून धोरापुरा आलो, नाश्ता करून झाला, आपला डॅनी आला. मग आता त्यांच्या घरी आले आणि इथं दुसरा कोणचा घरी मला नाही माहिती. मग तिथं आता आरती करायला घेतले. आता बाकीचं बोलता आम्हाला व्हिडिओ मध्ये नाही घेतलं, तर मग त्यांना दाखवू दे. आता भाऊनी 2 बोटा गेली ना, इकडं परत आरत्या चालू झाल्या. तो बोलत असेल किती आरत्या या करता, 6 पायरन आणले बघा. त्याचा पण यावर्षी कुठं असेल तर करून टाका. बोलेल याच किती आरत्या खायच्या. मालकाचा बी होऊन हो आमची गुरुवारची पंगत आधी डॅनीला जाते. भाकर भेटली. थोडीशी चटणी आणलीस, ती वाईट झालीस ती का? मावशीने काय आणले? मावशी तुम्ही काय आणले का आलं? काजू कतरी भाकरी आणल्यात मावशीने. हो बाबू आले. बाबू लावला, त्याच्या टिकला लावला. आता काम 25. हा दाखवला ना डॅनीचा छोटा भाऊ पण. आरती गेली बोलता आरतीन काही टाकायचं. आता तो का तुमचा बैल का कामाला जातं का आरतीन काही टाकायला? काय मावशी पोरा कशी टाकतील? त्याला आरती गेली तोच टाकील ना. मावशी जाऊ दे, आपण नेक्स्ट टाइम बघू. तू पण डॅनीला बघायला आले का? हा हे बघ जिपरू ताराच्या जावल्याने या वेगळाचे फुल आहे. मित्रांनो आज मेन म्हणजे विषय काय होता माहिती का? या भाऊचा वाढदिवस होता, त्याच्या निमित्त तो भाऊ तर खूप खुश झाले. आता नाही इकडे बघा एवढी बरं आमची लवेना रोहित पण लाईनीन राहिले. सरवलीचं नाही का? बोलेन तुम्ही विश्वास ठेवाल. तर मित्रांनो चला, तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ना तुमच्या गावान वांगड भरले त्याच्याबद्दल माफ करा सरवली मधील. चला बाय बाय. चला.